आज मी हिरव्या मिरच्याचं चिकन बनवणार आहे। त्यासाठी ह्या मिरच्या बी घेतल्या। सगळ्यात पहिले आपण आता मिरच्या भाजून घेऊ। आता मी तावा ठेवून घेते। मिरच्याचे पहिले हे नाकनं दंटल काढून घेते। तर चला आता हे मिरच्या घेतल्या मी 10-12 मिरच्या आहेत। याचे मी 2 तुकडे करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नाही म्हणून मी हे अशा कट करून घेतले। आता आपण हे तव्यावर टाकून घेऊ आणि मिरच्या मस्त भाजून घेऊ। हिरव्या मिरच्याचं चिकन मस्त लागते, तुम्ही असं बनवून बघा। मी पहिलेच कांदा भाजून घेतला आणि खडे मसाले भाजून घेतले आहेत आणि आता आपण हे मिरच्या भाजणार आहोत। आता मी हे मिरच्या काढून घेते। मिरच्या भाजून झाल्या। हे बघा अशा मिरच्या पूर्ण भाजून घेतल्या मी मस्त। हा मसाला आता आपण थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपलं चिकनला वाफ लावून घेऊ आपण। आणि हे एक टमाटर घेतलं, याला पण असं बारीक कट करून घेते मी। हे बघा हे टमाटर काटून झालं। आता आपण गॅस चालू करून घेऊ। हे बघा कढई ठेवून घेते मी। आता हे 2 पडी तेल टाकणार आहे मी। तेल चांगलं गरम होऊ देऊ। हे बघा आता तेल गरम झालं। आता आपण हा प्याज आणि हे टमाटर टाकून घेऊ। आता मी कांदा टाकून घेतला, कांद्याला चांगलं असं भाजून घेऊ। आता आपला कांदा झाला, याच्यामध्ये आता हे एक टमाटर बारीक कट करून घेतलं होतं, हे पण टाकून घेऊ। 2 मिनिटासाठी टमाटर चांगलं असं परतून घेऊ। 1 चम्मच नमक टाकणार आहे मी। आता मी याच्यामध्ये हळद टाकून घेते। हे हळद आणि आता मस्त असं परतून घेते हळदीले। याच्यामध्ये आता हे चिकन टाकून घेऊ। हे बघा हे चिकन टाकून घेते मी। याच्यामध्ये पाणी असते तर असं हाताने घेऊन टाकायचं। चांगलं कट्टर निचोडलं होतं तो तरी बी पाणी राहते। आता मस्त असं मिक्स करून घेते मी। असं 2 मिनिटासाठी चांगलं असं परतून घेऊ आपण। आता आपले 2 मिनिट झाले आणि चिकन असं चांगलं परतून घेतलं। आता झाकण ठेवून घेते। 10 मिनिटासाठी मी हे झाकण ठेवून घेतलं आहे। आता आपला मसाला थंड झाला। आता आपण मिक्सर मध्ये पिसून घेऊ। आता हे बघा याच्यात आता मी पिसून घेणार आहे। हा सारा मसाला मी याच्यात टाकून घेते। मी एवढा लसूण घेतला आहे आणि हे अद्रकचं तुकडं घेतलं। आता आपण हे लसूण बी याच्यात टाकून घेऊ मसाल्यात। आणि हे अद्रकचे तुकडं याला आपण काटून घेऊ अद्रकले, नाहीतर ते मिक्सर मध्ये तसंच राहते अख्खचं अख्ख। म्हणून मी असं बारीक कट करून घेते त्याले। असं बारीक कट करून घेतलं। मसाला पिसासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि हे झाकण लावून घेते मी आता। आता आपला मसाला तयार आहे। हे बघा मस्त असं पिसून घेतला मी मसाला बारीक। 10 मिनिट झाले आपले। भाजी आपण आता परतून घेऊ। हे बघा पाणी आटून गेलं पूर्ण। आता मी थोडंसं पाणी टाकून घेते भाजीमध्ये। परत मी आता झाकण ठेवून घेते। आता आपले 10 मिनिट झाले। आता आपण भाजी चेक करू। आता आपली भाजी शिजून तयार आहे। आता मी या कटोऱ्यामध्ये काढून घेते भाजी। आणि याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे। याच्यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेते।
तेल चांगलं गरम होऊ देऊ. तेजपत्ता टाकू राहिली. आता आपला तेजपत्ता टाकून झाला. मिक्सर मध्ये पिसलेला होता हा मसाला याच्यामध्ये टाकून घेते. थोडंसं पाणी टाकून घेते मसाल्यामध्ये. याला बी असं मिक्स करून घेते. पाच मिनिटं चांगला मसाला होऊ देऊ आपण. याच्यामध्ये मी हे अर्धा चम्मच नमक घेते, थोडीशी हल्दी पावडर. हे बघा आता मसाला चांगला असं तेल सेपरेट करायला लागला आहे. चांगले बुडबुडे येऊ राहिले मसाल्याले. याच्यामध्ये आपण आता हे चिकन टाकून घेऊ. आणि हे चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ चिकन. हे बघा असं मिक्स करून घेते. आता मी याच्यामध्ये या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते. 5 मिनिटासाठी मी आता झाकण ठेवून घेते. चिकनला चांगली उकळी येऊपर्यंत आपण शिजू देऊ. कोथिंबीर मी असा बारीक काटून घेते. आता आपले 5 मिनिट झाले आणि झाकण खोलून बघते मी. भाजीला छान अशी उकळी आली आहे. आपलं आता हिरवं चिकन बनवून तयार आहे. हे बघा. आता मी गॅस बंद करून घेते. कोथिंबीर काटेला आहे आपण हे टाकून घेते. हिरवं चिकन बनवून रेडी आहे. हे बघा. हे बघा आता चिकन बनवून तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.